रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणाला बरे झाले देवा निघाले दिवाळे या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन ऐकवणार आहे. अभंगाचा सारांश असा आहे की देव करतो ते बऱ्याकरता करतो. म्हणजे माणसाने सकारात्मक राहून आपलं जीवन जर जगला तर त्याचं जीवन आनंदमय होतं. संत तसेच जगले आणि त्याचा अर्थ या अभंगामध्ये आपल्याला मिळतो. म्हणून सकारात्मक रहा अशा अर्थाचा हा अभंग आहे. ते स्वतः राहिले, आनंद उपभोगला. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चढफडू घ्या रे तुम्ही, आधी केले मग सांगितले. असं त्यांचं ते सगळं तत्त्वज्ञान आहे, होतं, आजही ते चालतं. तेव्हा महाराज या अभंगामध्ये काय सांगतात, मनाचे कान करून ऐका. बरे झाले देवा, देवाशी बोलता येते. देवा बरं झालं. निघाले दिवाळे, दिवाळं निघालं म्हणजे तुकाराम महाराजांचंच दिवाळं निघालं. बरे या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हवामान संसार, बरे झाले देवा. बरं झालं. दुष्काळ पडला, खूप मोठा दुष्काळ पडला तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. ते म्हणतात की बरं झालं दुष्काळ पडला. आणि दुष्काळामुळे पीडा केली असं म्हणले. दुष्काळामुळे पीडा होते, त्रास होतो माणसाला. आणि असं तुकाराम महाराजांना झालं. मग दुष्काळ पडला तर आपण काय म्हणू, देवाची वाईट कर हे नाम काय रडत बसू आपण. म्हणजे आपण रडगाणं गाऊ, तसं नाही. ते रडगाणं गात नाहीत, तर ते देवाला म्हणतात बरं झालं. दुसऱ्या चरणात म्हणतात अनुतापे तुझे राहिले चिंतन. ही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, त्याच्यामुळे दुसरी बाजू चांगली झाली. म्हणजे काय झालं, तुझं चिंतन राहिलं, अनुताप झाला ना की अरे अरे, तर ते अनुताप झाला पाहिजे. अनुताप होण्यासाठी ताप झाला पाहिजे. त्या तापामुळे दुसरी बाजू चांगली होऊ शकते. झाला हा मन संसार, अनुताप झाला आणि म्हणून संसार हा वमन वांतीसारखा वाटू लागला. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात बरे झाले देवा बाईल कर्कशा. बायको कर्कशा मिळाली, तेही पण बरं झालं. म्हणजे कसं काय ते, बरे हे दुर्दशा जना माझी. आणि लोकांमध्ये दुर्दशा झाली हो. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, अशी परिस्थिती झाली. बरं झालं, लोकांमध्ये दुर्दशा झाली ना, ती सुद्धा तुझ्याकडे येण्याला साधक झाली. चौथं चरण, बरे झाले जगी पावलो अपमान. लोक अपमान करायला लागले हो. ए भिकारड्या, बरी जिरले का, कुठे गेला तुझा पांडुरंग, असं लोक अपमान करायला लागले हो. पण ते सुद्धा बरं झालं म्हणतात. बरे गेले धन ढोरे गुरे, ढोरे गुर सगळी मेली हो दुष्काळामुळे, तडफडून मेली. बरं झालं म्हणजे. पाचवं चरण, बरे झाले नाही धरिले लोक लाज. लोकांची लाज धरून बसलो नाही, ते बरं झालं. कारण आपण लाज धरून बसतो, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, असं ते म्हणतात. लाजच धरली नाही. बरा आलो तुझं शरण देवा. आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मी तुला शरण आलो, हे बरं झालं. सहावं चरण, बरे झाले तुझे केले देवाईल. आणि त्या निमित्ताने का होईना मी स्वतः आणि काही म्हणतो मदतीला माणसं घेऊन देऊळ बांधलं. वेळ मिळाला, बाकीचे कामं नव्हते, आणि मग काय झालं, त्या देऊळ बांधण्यामध्ये मी वेळ घाला. बरं झालं. लेकरे बाईल उपेक्षिली. लेकरं बायको याची उपेक्षा झाली. कारण ते याला मायनात कुठं गेला तुझा देव आणि कुठे तुझा पांडुरंग, असं लोक आणि घरचे हे परिवारातले लोक
तिरस्कार करू लागले. पण ती एक दृष्टीने दुसरी बाजू बरी झाली. तुझ्याकडे येण्याची वाट त्यांनी सोपी करून दिली. तो का म्हणे बरे व्रत एकादशी, आणि उपवास घडला ना. मग दुष्काळच, अन्न खायला नाही. एक स्त्री अन्न करता मेली, असा एक अभंग आहे महाराजांचा. अन्न खायला नाही म्हणून ती एकादशीच घडायला लागली आपोआप. बरं झालं म्हणले. केले उपवासी जागरण, आणि उपवास झाला, घडू लागला उपवास, आणि त्याच्यामुळे जागरण होऊ लागलं. आणि मग जागरण चिंतेत घालवण्यापेक्षा मी चिंतनात घालवलं. बरं झालं म्हणाले. किती सकारात्मक विचार आहेत बघा. असे सकारात्मक जर आपल्या अंतःकरणामध्ये रुजवले ना, तर आपलं जीवनसुद्धा सुसह्य झाल्याशिवाय राहणार नाही. एक लहानसा दृष्टांत पाहूया. राजा आणि प्रधान एकदा अरण्यामध्ये शिकारीला गेले. राजाने आपली तलवार काढली आणि धारदार आहे का म्हणून असं बोटाने पाहिलं, की बोटच कापल्या गेलं. त्याचं भळभळ रक्त वाहू लागलं. राजा अरे 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 रक्त म्हणून ओरडायला लागला. प्रधान म्हणले, अहो काय झालं, तुम्हीच तर ते पाहिलं आणि तुमच्याकडून ते घडलेली गोष्ट आहे, जाऊ द्या, नका रडू, नका खेद करू. जे देव करतो ते बऱ्या करताच करतो म्हणले. देव करतो बरे करताना बरं झालं म्हणल्यानंतर राजाला राग आला त्या प्रधानचा, आणि त्या प्रधानाला कैदेमध्ये टाकलं राजाने. बऱ्याच काळानंतर ते राजाचं बोट बरं झालं. म्हणजे बोट संपूर्ण कापलेलंच होतं, पण ती जखम बरी झाली. आणि काही दिवसांनी राजा एकटाच शिकारीला गेला. आणि अरण्यात त्या दुपारची वेळ होती आणि सावलीला राजा थोडा झोपला. त्या अरण्यामध्ये काही जे चोरटे चोरी करून यायचे आणि त्याला अरण्यामध्ये लपायचे, वाटून घ्यायचे धन काय असेल. तर त्यांनी त्या एका देवीला नवस केला होता. त्या रानात एक देवी होती, की जर आमची चोरी चांगली साधली ना, तर तुला आम्ही एक मनुष्य बळी देऊ म्हणून. तर ते चोर शोधितच होते एखादा बळी सापडला तर. नेमका हा राजा झाडाखाली झोपलेला त्यांनी पाहिला. जाऊन गपकेन त्यांनी धरलं. राजा गडबडून उठला, अरे अरे, तर लगेच धरलं दोघांचं. बरेच चोरटे 4, 5, 7, 8 जण होते. आणि चला म्हणले, आणि त्यांना ते देवीला बळी द्यायचा होता. आता हा इतक्या लोकांनी धरल्यावर राजा असला काय काय करणार तो, आणि ओढीत ओढीत नेलं. पण एका चोरट्याने शंका काढली. म्हणले, अरे हे सर्वांग परिपूर्ण आहे का हे राजा, बघा म्हणले हा माणूस. तर बाधिक नाही चालत आपल्या देवीला. बाधिक म्हणजे कुठलंही एखादा अवयव नसेल ना, तर आपल्या देवीला ते चालत नाही. मग त्याने तपासलं तर ते बोटच नव्हतं राजाला. अरे म्हणले, हे चालणार नाही, सोडून द्या. त्या राजाला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर तेवढा आनंद झाला आणि धावत धावत पळत आला, नगरीत आला आणि प्रधानाला कैदमुक्त केलं आणि माफी मागितली. प्रधानजी माफ करा म्हणाले. तुम्ही जे म्हटले ना देव करतो ते बऱ्या करता करतो, म्हणले माझा अनुभव तसा झाला आज, आणि माझं बोट कापलं ते बऱ्या करताच कापलं. म्हणजे काय झालं राजेसाहेब? नाही काय नाही म्हणाले, आता जे झालं ते झालं. मग तुम्ही म्हणले ते बरोबर आहे म्हणले, पण मी तुम्हाला विनाकारण तुरुंगात टाकलं म्हणाले, माफ करा. म्हणले तसं काय नाही, काय घटना काय घडली? म्हणले अरे ते चोरट्याने मला धरून देवी पुढे नेलं, कापणार होते, पण त्यांनी पाहिलं की बोटच नाही. मग त्यांच्या देवीला ते चालत नव्हतं बाधिक, मग त्यांनी सोडून दिलं. बोट नसतं कापलं तर मला देवी पुढे त्यांनी कापलं असतं. त्यामुळे बोट कापलं हे सुद्धा बऱ्या करता कापलं, बोटावर निभावलं म्हणले, जीवावर घ्यायचं बोटावर निभावलं. आणि म्हणून तुम्ही म्हणता ते बरोबर सिद्धांत आहे, पण मी तुम्हाला विनाकारण तुरुंगात डांबून ठेवलं, क्षमा करा. तुम्हाला काय क्षमा करायची आहे? अहो तुम्ही तुरुंगात मला टाकलं हे सुद्धा देवाने बऱ्या करताच टाकलं, जे घडतं ते बऱ्या करता असा सिद्धांत आहे माझा. म्हणजे ते कसं काय? म्हणले जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तर मी तुमच्याबरोबर असतो, तुम्हाला सोडलं असतं, मला कापलं असतं म्हणाले. अरे खरंच आहे की म्हणाले. सज्जन हो, तात्पर्य असं आहे की जे घडतं ना ते सर्व सकारात्मक लावायचं शिका, अभ्यास करा, म्हणजे आपलं जीवन सुसह्य बनेल. आपण नकारात्मक सगळ्या गोष्टी लावतो आणि त्यामुळे आपल्याला दुःख होत असतं. असा एक जैनांचा एक चांगला वाद आहे बघा, शादवाद म्हणतात त्याला. तो शादवाद असा आहे की होय झाले असेल, म्हणजे कोणती गोष्ट जगत ईश्वराने केलं असेल, हो केलं असेल. जगत ईश्वराने केलं नाही, हो केलं नसेल. म्हणजे सकारात्मक त्यांचे उदाहरण असल्यामुळे त्यांना जास्त त्रास होत नाही. आणि त्यांच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की संथरा व्रत, म्हणजे आपलं काम झालं आहे ना, जास्त तिरस्कार होतो आहे ना, काम साधलं, हे लोक मृत्यूलोकातले सगळे कामं साधले ना, तर मग ते काय करतात, संथरा व्रत घेतात आणि आपलं जीवन
तिथे संपवतात. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत माणसाचं जीवन आनंदी होण्यासाठी आणि मोकळं होण्यासाठी, मोकळं होणं म्हणजेच मोक्ष होणं, असा मोक्षाचा मार्ग आहे. जिवंत आहे तोपर्यंत आपण सकारात्मक राहा आणि नंतर जर सकारात्मक राहता आलं नाही, आपल्या जीवन पुढे आहे, तर संथारासारखे व्रत आहेत खूप चांगले. विनोबाने ते पण केलं, नाव फक्त बदललं त्यांनी. हां, तर का नाव बदललं? तर त्यांच्या पंथामध्ये, आपल्या पंथ म्हणजे हिंदूमध्ये असं आत्महत्या करता येत नाही म्हणून यांना संथारवताला मान्यता आहे, त्यामुळे ते करतात. आपल्याला ते करता येत नाही, मग त्याने दुसरा शब्द बदलला आणि अशाच प्रकारचं अन्न आणि पाणी सोडून आपलं जीवन परमेश्वर स्वरूप केलं. सांगायचा मुद्दा असा आहे की संतांनी नेहमी अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आचरणात आणलं आणि मग लोकांना सांगितलं. त्यातलं काही अंश जरी आपण घेतला तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. हा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान समृद्ध करा, वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.